ये चुनाव की आचार संहिता हम नहीं तोड़ेंगे, ऐसा मैं विश्वास सभी पार्टियों से, सभी नेताओं से मुझे है। भारतीय जनता पार्टी का जहाँ तक सवाल है, तो महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी की सारी इकाइयाँ, सारे हमारे नेता और कार्यकर्ता आदर्श आचार संहिता का हम पालन करेंगे और कोई भी ऐसी गलती हमारे से नहीं होगी कि हम लोग आचार संहिता का कोई भी उल्लंघन हमारे कार्यकर्ताओं से, हमारे नेताओं से नहीं होगा। हम सारी पार्टी जो लड़ेंगे चुनाव, मुझे अपेक्षा है सारे पार्टियों, सारे नेताओं से कि जब चुनाव लगी गया है तो हम स्पोर्ट्समैनशिप वृत्ति से चुनाव लड़ेंगे, खिलाड़ी वृत्ति से चुनाव लड़ेंगे। और हमें अपेक्षा है, हम जनता में जाएंगे। विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है, विकसित भारत की गारंटी मोदी जी ने ली है और विकसित भारत के संकल्प के लिए हम समर्थन मांगेंगे, जनता के पास जाएंगे, जनता की अदालत में जाएंगे। और मुझे विश्वास है जिस प्रकार से महाराष्ट्र 10 साल में बदला हुआ है, मोदी जी ने जिस प्रकार से महाराष्ट्र को मदद की है, वो महाराष्ट्र मोदी जी के साथ खड़ा रहेगा। हम 45+ सीटों को लेकर जीतने की आशा करते हैं। जनता हमें पूरी बहुमत देगी और माननीय मोदी जी जब प्रधानमंत्री पद का शपथ लेंगे तो 45 हमारे सांसद उनके समर्थन में खड़े रहेंगे, ऐसा विश्वास मुझे है। निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या परंतु अजूनही महायुतीचं जागा वाटप झालेलं नाही, काही जागा डिक्लेअर व्हायच्या, कधीपर्यंत हे सगळं होईल? मला वाटतं 3-4 दिवसामध्ये महायुतीचे आमचे सर्व नेते आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बसतील, मी सुद्धा असणार आहे आणि मला वाटतं की काहीच जागेचा प्रश्न आहे, फार काही प्रश्न शिल्लक नाही आहे। साधारण संपूर्ण 48 सीट ज्या शिवसेनेकडे, शिवसेना एकनाथजी शिंदे, अजित पवार आणि आम्ही साधारण 25 मार्चपर्यंत आपापल्या पक्षाचा सर्व निर्णय करतील आणि महायुतीचा निर्णय 2-3 दिवसात झाला की आमचा सुद्धा निर्णय साधारण 25 मार्चपर्यंत सारा चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं। पहिल्या फेजसाठीचं नोटिफिकेशन 20 मार्चला आहे, त्याचा नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 27 मार्च आहे। कुठेतरी पहिल्या 2 फेजसाठीचं क्लॅरिटी होणं आता लवकर पुढील 1-2 दिवसामध्ये आवश्यक। मला वाटतं पहिल्या 2 फेजमध्ये तर फार काही अडचणच नाही आहे, कारण भंडारा आमच्याकडे, आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, गडचिरोली आमच्याकडेच आहे, आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, यवतमाळ वाशिममध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे, ते निर्णय घेतील। साधारण बुलढाण्यामध्ये थोडा त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल, साधारण अमरावतीचा निर्णय साधारणतः होईल आणि रामटेकमध्ये आमचं मागणी आहे की रामटेका ही जी सीट आहे ती आम्ही अनेक वर्षापासून मागतोय, तर आमची विनंती एकनाथ शिंदेला जिला राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी, ही मागणी आमची आहे। पण आता शेवटी कुठेतरी कोणाला तरी मागे यावं लागणार आहे, पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे। पण मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण 2-3 दिवसात निर्णय होईल आणि जसे जसे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील, पण फार वाद नाही आहे, असा काही टोकाचा वाद आहे, काही होणारच नाही आहे असं नाही आहे। शांतपणे सारा चालू आहे, काही उमेदवाराचा निर्णय व्हायचा आहे तोही होणार आहे। निवडणूक आयोगाने हिंसामुक्त निवडणुकी संदर्भात फार बोललेलं आहे। महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसातून ज्या वळणावर जात आहे, 2 पक्ष असे आहे जे एका समोरासमोर फुटल्यामुळे त्यांचे 2-2 गट समोरासमोर उभे आहेत। महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची जास्त जबाबदारी यंदा निवडणुकीमध्ये आहे। हो, मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी, माझ्यासहित सर्वांनी, सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी आपापल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगून या महाराष्ट्राला जे संस्कार संस्कृती आहे, महाराष्ट्र कधी कुठल्या राज्यामध्ये आतापर्यंत हिंसा प्रवृत्ती निवडणूक लढला नाही आहे। महाराष्ट्राचा जे आतापर्यंतचा इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणेच आपण काम करू। आपण या महाराष्ट्रामध्ये काही गालबोट लागेल, या महाराष्ट्रामध्ये कुठे काही हिंसा होईल, काही पोलीस बळाचा वापर करावा लागेल, अशा कुठल्याही घटना महाराष्ट्रात होऊ नये यांची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ, इतरही पक्ष घेतील। मला वाटतं ही निवडणूक अत्यंत खिलाडू वृत्तीने, अत्यंत स्पोर्ट्समॅनशिप वृत्तीने लढावी
आणि कुठेही व्यक्तिगत टीका टिप्पणी टाळून लढावी असं मला वाटतं. TV9 मराठीचा ओपिनियन पोल आला, त्यात महायुतीला महाराष्ट्रात 28 जागा दाखवत आहेत, तर 20 जागा महाविकास आघाडीला. सर्व ओपिनियन पोल मध्ये असं महाविकास आघाडीला कमी जागा आहे.